आणि आमच्या नातेवाईकांपैकीच एका व्यक्तीकडून मला ह्या स्पर्शाची जाणीव झाली। माझ्यासोबत काय घडतंय मला कळलं नाही। मी अंघोळ करताना रडायचे बाथरूममध्ये, आणि त्यावेळी आपण आरडाओरडा करायला पाहिजे होता। घरात कोणी नसताना मी एकटी रडायचे। मी का रडते मला माहीत नसायचं। मला दरवाजा उघडलेला पाहून मम्मीला धक्का बसला। लग्नानंतर एक 7-8 महिने आम्ही दोघेही डिप्रेशनमध्ये होतो। आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगांचा स्वीकार करायचा। पुन्हा मागे जाऊन आपण काहीही बदलू शकणार नाही आहोत, आणि आत्ता आपल्या हातामध्ये आहे की त्या गोष्टींचा स्वीकार करून पुढे चालत राहणं, आपल्याला आलेल्या अनुभवांमधून इतरांना प्रोत्साहन देत राहणं। आणि खरं तर आयुष्य म्हणजे हेच आहे ना। नमस्कार मंडळी, मी सौ सायली चौगुले। माझा यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही बरेच जण मला तुमची जवळची मैत्रीण म्हणून ओळखता। पण आज इथे मी माझं मन मोकळं करणार आहे, आणि ग्रो मोशनने मला इथे मन मोकळं करण्यासाठी माझा प्रवास तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्याप्रती खूप कृतज्ञ आहे। ग्रो मोशनचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार। माझं गाव म्हणजे माझं माहेर सांगली आणि माझं सासर कोल्हापूर। माझं बालपण हे एकाच ठिकाणी गेलेलं नाही आहे, बऱ्याच ठिकाणी मी फिरली आहे। कधी अलिबाग, तर कधी दौंड, तर कधी सांगली, पुन्हा दौंड, पुन्हा सांगली, अशा पद्धतीने माझा प्रवास झाला आहे। का विचाराल तर माझे वडील पोलीस खात्यामध्ये आहेत आणि सतत त्यांची बदली होत राहायची, त्यामुळे माझ्या बऱ्याच शाळा बदलल्या गेल्या। इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 7वीपर्यंत माझ्या 8 शाळा बदलल्या गेल्या। इयत्ता 4थीपर्यंत माझं जे आयुष्य होतं ते खूप छान होतं। सायली म्हणजे फूल, माझ्या नावाचा अर्थ होतो की फूल। फुलाप्रमाणे मी अल्लड होते, बागडायचे, आनंदी होते। पण इयत्ता 5वी-6वीमध्ये असताना मला काही अशा स्पर्शांची जाणीव झाली की मला त्यावेळेला ते समजलं नाही की माझ्यासोबत काय होतंय। इयत्ता 5वीमध्ये असताना पंचकल्याण पूजा असते आमच्याकडे, त्या पूजेला मी गावी गेले होते आणि सगळी पूजा वगैरे झाली होती। 10-15 दिवस मी तिथे राहिले होते। माझं कुटुंब सोबत होतं आणि आमच्या नातेवाईकांपैकीच एका व्यक्तीकडून मला ह्या स्पर्शाची जाणीव झाली। माझ्यासोबत काय घडतंय मला कळलं नाही। त्यानंतर एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना एका गृहस्थांकडून मला ह्या स्पर्शाची जाणीव झाली, आणि त्यानंतर इयत्ता 6वीमध्ये असताना आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्या मुलींसोबत मी खेळायला जायचे, तर त्या काकांकडून मला ह्या स्पर्शाची जाणीव झाली। सलग 2 वर्षात 3 वेळा मला या अनुभवातून जावं लागलं, आणि माझ्यासोबत काय घडतंय याचं उत्तरच मला मिळत नव्हतं। हे कोणाला सांगितलं पाहिजे का, कोणाशी बोललं पाहिजे का, हे मला समजलं नाही। इयत्ता 9वीपर्यंत मी स्वतःला विचारायचे की माझ्यासोबत काय झालं। मी अंघोळ करताना रडायचे बाथरूममध्ये, कारण मम्मी पप्पा विचारतील की काय झालंय, मग मी त्यांना काय सांगू। तसं माझ्या घरच्यांसोबत माझं बॉन्डिंग खूप छान आहे, मी त्यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलू शकते। पण ही गोष्ट बोलली पाहिजे का हेच मला माहिती नव्हतं। म्हणजे अलीकडे बॅड टच गुड टच खूप छान पद्धतीने मुलींना समजावून सांगितलं जातं, अगदी लहान लहान मुलींना। पण आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेला जास्त ह्या गोष्टींची चर्चा केली जायची नाही, त्यामुळे याबद्दल काहीच माहिती नव्हतं। आणि इयत्ता 9वीमध्ये असताना जेव्हा आमच्या शाळेमध्ये गेस्ट लेक्चर झालं की मासिक पाळीमध्ये मुलींनी स्वतःची कशी काळजी घेतली जाते, आणि त्याचसोबत आम्हाला सांगितलं गेलं की गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो, तेव्हा मला जाणीव झाली की जे आपल्यासोबत झालं तो एक बॅड टच होता, आणि त्यावेळी आपण आरडाओरडा करायला पाहिजे होता। आपण सांगायला पाहिजे होतं आपल्या घरच्यांना की माझ्यासोबत हे असं झालेलं आहे, पण मी नाही सांगू शकले। मी प्रश्नामध्येच होते, 4 ते 5 वर्ष मी प्रश्नामध्येच होते। मी छान जगत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण मध्येच मी तंद्रीमध्ये जायचे। मला सगळेजण चिडवायचे की तू सतत तंद्री लावून बसतेस। ही गोष्ट आत्ता पहिल्यांदा मी या प्लॅटफॉर्म थ्रू सगळ्यांना सांगते। ही गोष्ट फक्त माझ्या मिस्टरांना माहिती आहे। जेव्हा मला समजलं इयत्ता 9वीमधल्या लेक्चरमधून की आपल्यासोबत हे झालेलं होतं, हा बॅड टच होता, त्यानंतर मी आईला सांगण्याचा प्रयत्न केला। पण त्यावेळेला कसं होतं की माझे पप्पा सतत बाहेर असायचे। पप्पा एकदा गडचिरोलीला बंदोबस्तांसाठी गेले तर पप्पा 6-6 महिने तिकडेच असायचे। ते डिप्रेशन नावाचा प्रकार असतो ना, की आपण वरून छान जगत असतो पण आपल्या आतमध्ये जे चाललंय ना ते फक्त आपल्याला माहिती असतं। घरात कोणी नसताना मी एकटी रडायचे। मी का रडते मला माहीत नसायचं।
माझ्या वाढदिवसाला कधी पप्पा घरी नव्हते, कधी पालक सभेला पप्पा आले नाहीत. ते समाजकार्य करत होते, ते त्यांचं काम करत होते, पण सतत मला ह्या गोष्टीचा त्रास व्हायचा की माझे वडील मला वेळ देऊ शकत नाही आहेत. आणि हे सुद्धा मी मन मोकळेपणाने बोलू शकले नाही. 4 ते 5 वर्ष मी फक्त जगत होते. मला अनेक प्रश्न होते, पण त्याची उत्तरं मी कोणाकडेच मागितली नाही. कदाचित मागितली असती तर ती मला मिळाली असती, पण मी कोणाला विचारलंच नाही की हे सगळं काय चाललं आहे. 9वीमध्ये असताना कविता माझ्या आयुष्यात आल्या आणि माझं आयुष्य बदललं. 9वी-10वीमध्ये मी भरपूर लिखाण केलं. खूप छान माझं आयुष्य चाललं होतं. मी पूर्वीसारखी झाले होते. 3rd इयरला गेल्यानंतर परीक्षांच्या आधी अभ्यास करण्यासाठी सुट्टी असते. ती सुट्टी होती. पहिलं सेमिस्टर होतं 3rd इयरचं. तेव्हा मी अभ्यास करत घरात बसलेले. माझा बहीण आणि भाऊ, माझी बहीण आणि भाऊ दोघे शाळेला गेले होते. ते 4 वाजता घरी यायचे. पप्पा त्यावेळी घरीच होते, बंदोबस्ताला गेले होते. ते साधारण 1:30-2च्या दरम्यान घरी यायचे आणि मम्मी 1:45-1च्या दरम्यान शाळेतून घरी यायची. मी घरात एकटीच होते. मी अभ्यास करत होते, मोठ्याने वाचून मी अभ्यास करत होते. आणि अचानक माझा चेहरा जो आहे तो तिरका झाला. उजवी बाजू जी आहे ती पूर्ण वर गेली. माझा हात जड झाला, माझे पाय जड झाले. उजवी बाजू हलता येईना, उजवी बाजू अजिबातच हलेना. संवेदना सगळ्या बंद झाल्या यायच्या. आणि माझ्यासोबत काय होतंय मला काहीच कळत नव्हतं. मी तशीच झोपले बेडवरती. घरात कोणीच नव्हतं. बोलायला येईना, उठायला येईना, फोन करता येईना, कोणाला फोन करून बोलता येईना. अर्धा-पाऊण तास मी तशीच पडून होते. मग मम्मी शाळेतून आली, तिने दार वाजवलं. मला दार उघडायला सुद्धा उठायला येत नव्हतं. मी खूप बळ एकवटून बेडवरून स्वतःला खाली पाडलं आणि बेडरूममधून मी हॉलमध्ये रांगत गेले. दरवाजा उघडला. मला दरवाजा उघडलेला पाहून मम्मीला धक्का बसला. ग्रिलचा दरवाजा तिने स्वतः आतमध्ये हात घालून उघडला. पप्पांना फोन केला. मला दौंडमधल्या सगळ्यात मोठ्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. त्यांना समजलं नाही की माझ्यासोबत काय झालंय, कारण ते पॅरालिसिस पण नव्हतं आणि पण ते तसंच दिसत होतं. तिथून त्यांनी सांगितलं की 2 दवाखान्यांमध्ये मला नेलं गेलं. दोघांनीही ॲक्सेप्ट केलं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला घेऊन जावा, पुण्यामध्ये हिची ट्रीटमेंट छान होईल. पण मग घरात सगळ्यांनी हा डिसिजन घेतला की मला सांगलीला न्यायचं, कारण सांगलीमध्ये बरेच ओळखीचे डॉक्टर्स आहेत जे अगदी मित्रपरिवारामधलेच आहेत. मग दौंडमधून सांगलीला मला आणलं. 2-3 दिवस मी ICUमध्ये होते. माझं शरीर जे आहे ते पूर्ण काम करायचं बंद होतं. मी फक्त पडून होते. पण त्यावेळेला माझ्या घरातल्यांकडे बघून मला याची जाणीव झाली की नाही, आपल्याला असंच पडायचं नाही आहे. कोणीही रडलं नाही, कोणीच रडलं नाही घरामध्ये की हिच्यासोबत एवढ्या लहान वयात असं कसं झालं. सगळेजण एकत्र आले होते, मला हसवत होते, माझ्याशी गप्पा मारत होते. पप्पा माझ्या हातापायाचा व्यायाम घ्यायचे. मम्मी मला छान छान पदार्थ करून खायला घालायची. मला ते चालवायला न्यायचे. आणि असं करत करत 15 दिवसांमध्ये थोडंफार माझं शरीर नॉर्मल झालं. व्यायाम वगैरे सगळं कंटिन्यू करून 1 महिन्यानंतर माझं शरीर पूर्ववत झालं. पण त्यावेळेला सगळ्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. नेमकं मला काय झालं आहे हे कोणालाच कळत नव्हतं, कारण सगळे रिपोर्ट्स हे नॉर्मल होते. मग ECG का EE अशी काहीतरी टेस्ट असते. त्या टेस्टमध्ये आपल्या विचारांची वेवलेंथ समोर येते आणि तिथे थोडीशी गडबड वाटली. मग डॉक्टरांनी सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. सायकॅट्रिस्टसोबत बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बऱ्याच वर्षापासून ही डिप्रेशनमध्ये होती, ही व्यक्त झाली नाही आणि त्याचा परिणाम हा शारीरिक रूपातून बाहेर पडला आहे. मग मला सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट चालू झाली. सांगलीमध्येच आम्ही ट्रीटमेंट घ्यायचो. दौंडवरून 2 महिने आम्ही सांगलीमध्ये राहिलो आणि मग तिथून पुन्हा आम्ही दौंडला आलो. पण इकडे माझं TYचा डिप्लोमा चालूच होता. प्रत्येक महिन्याला आम्ही सांगलीला यायचो ट्रीटमेंट घेण्यासाठी. जी ट्रीटमेंट चालू होती त्या औषधांमुळे मला सतत झोप यायची. मी झोपेतच असायचे. 10 गोळ्या मला चालू होत्या. सकाळी 10 गोळ्या, संध्याकाळी 10 गोळ्या. आणि एकदम शरीर सुस्त पडायचं. मला कोणता उत्साह वाटत नव्हता. मला फक्त झोप यायची. मग मी मम्मी पप्पांशी बोलले की मला ह्यातून बाहेर पडायचं आहे आणि मला ट्रीटमेंट बदलायची आहे. पप्पांनी सगळीकडे चौकशी केली. बारामतीमध्ये एक खूप चांगले डॉक्टर आहेत असं आम्हाला कळालं. आम्ही तिथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. मग दौंड ते बारामती दर महिन्यातून 1दा-2दा जशी गरज पडेल तसे सेशन्स असायचे. मला तिथे छान वाटायला लागलं. त्या डॉक्टरांशी बोलून मला छान वाटायला लागलं. त्या डॉक्टरांनी मला
ओळखलं ते मला म्हणाले की तू पुन्हा डायरी लिहायला सुरुवात कर, तू पुन्हा कविता लिहायला सुरुवात कर, तू तुझ्या पप्पांना पत्र लिही की पप्पा मला ह्या गोष्टींचा त्रास झाला आहे, तुम्ही माझ्यासोबत नव्हतात आणि तुम्ही मला वेळ देऊ शकला नाहीत, ह्या गोष्टींचा मला तेव्हा त्रास होत होता. मग मी पप्पांना पत्र लिहिलं, मी पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये लिखाणाला आणलं, कवितांना आणलं आणि मग ह्या सगळ्यामध्ये मला छान वाटत होतं. पण माझ्या डिप्लोमाचे 2 बॅक राहिले आणि आमची बदली पुन्हा सांगलीला झाली. आम्ही सांगलीला आलो. माझी ट्रीटमेंट ही बारामतीलाच चालू होती, पण बराचसा फरक पडल्यामुळे डॉक्टर म्हणालेत की तुम्ही इतक्या लांब प्रवास करत जाऊ नका, तुम्ही सांगलीमध्येच एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवा, बॅकग्राऊंड सांगा आणि तिथे ट्रीटमेंट चालू करा. आता तिला काही फार काळ ट्रीटमेंट घ्यावी लागणार नाही. सांगलीमध्ये पुन्हा ट्रीटमेंट बदलल्यानंतर मला एक वेगळा त्रास झाला. तिथली जेव्हा ट्रीटमेंट चालू झाली तेव्हा 1-1.5-2 महिन्यांनंतरच माझा त्रास वाढला. मला पुन्हा झोप यायला लागली, मी पुन्हा झोपायला लागले. मी 12-12, 13-13 तास, कधी मी दिवसभर रात्रभर पण झोपायचे. माझ्या चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्स उठले होते, डोळ्यांच्या वर सुद्धा पिंपल्स उठले होते आणि मला खूपच स्वतःकडे बघणं म्हणजे माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं. पण तसंच सगळं चालू होतं. ती ट्रीटमेंट चालू असताना माझा त्रास आणखीन वाढला. मी काय बोलायचे माझ्या लक्षात राहायचं नाही, मी काय वागायचे माझ्या लक्षात राहायचं नाही. अगदी वेडे लोक जे करतात ते सगळं मी करायचे. त्या दरम्यान टाळ्या वाजवणे असेल, काहीही बोलणे असेल, घरातून कुठेही निघून जाणे असेल. हा प्रसंग आल्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट बदलली गेली. मिरजेमधल्या एका डॉक्टरांकडे मला दाखवण्यात आलं आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा 1-1.5 महिन्यानंतर माझ्यामध्ये फरक पडायला लागले. त्या डॉक्टरांनी ते जे डॉक्टर होते ते खूप वयस्कर होते आणि त्यांनी मला खूप छान समजावून सांगितलं. त्यांनी मला पुन्हा शिकवलं की आनंदी कसं राहायचं असतं, कसं जगायचं असतं, स्वतःवरती कसं काम करायचं असतं, विचारांवरती कसं काम करायचं असतं, एखाद्या घडलेल्या प्रसंगामधून बाहेर कसं यायचं असतं. तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. तिथे माझी ट्रीटमेंट व्हायची, त्यामध्ये मला एक इंजेक्शन दिलं जायचं आणि मी पूर्णपणे बेशुद्ध व्हायचे आणि माझ्यासोबत बोललं जायचं. त्यामुळे माझ्या मनातलं जे काही आहे ते सगळं बाहेर पडायचं आणि मला खूप छान वाटायचं. जेव्हा मला शुद्ध यायची ना तेव्हा मला खूप छान आणि हलकं वाटायचं. असं सगळं चालू होतं, वर्षभर चालू होतं. मग मला असं झालं की नाही, आता आपल्याला यातून बाहेर पडायचं आणि आता आपल्याला गोळ्या औषधं बंद करायच्यात. पण हे बोलायचं कसं, हे डॉक्टरांशी बोलायचं कसं, ते ऐकतील का, ही भीती माझ्या मनात होती आणि मी मनानेच 4 दिवस गोळ्या खाल्ल्या नाहीत. मी पुन्हा चक्कर येऊन पडले, माझा उजवा हात थरथरायला लागला. मग डॉक्टरांनी मला सांगितलं की कन्सल्ट न करता गोळ्या बंद करू नकोस. तरी पण माझी जिद्द होती की नाही, मला असं राहायचं नाही आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे. मग मी विचार केला की आपण 1 गोळी 1 दिवस आड घेऊयात, मग अर्धा गोळी 1 दिवस आड घेऊयात, मग 2 दिवस आड, असं करत 6 महिन्यांमध्ये मीच गोळ्या बंद केल्या. मी मम्मी पप्पांनाही सांगितलं नाही की मी गोळ्या बंद करते, मी खातीये म्हणायचे, पण मी त्या टाकून द्यायचे. आणि मग सगळं व्यवस्थित झाल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की मला त्रास होत नाही आहे, मला गोळ्यांचं ॲडिक्शन झालेलं नाही आहे, मी त्यातून बाहेर पडली आहे. आणि मग मी आईबाबांशी बोलले, डॉक्टरांशी बोलले आणि मग ती ट्रीटमेंट माझी तिथे थांबली गेली. तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनसारख्या गोष्टी आल्या. मी योगाचा अभ्यास करायला लागले, मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास करायला लागले, स्वतःवरती मी भरपूर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आजपर्यंत मला पुन्हा कोणतीही औषधं खायची गरज पडली नाही, पुन्हा त्या दवाखान्यामध्ये जायची गरज पडली नाही. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेन की ज्या गोष्टी आपल्यासोबत घडतात किंवा जे प्रसंग आपल्यासोबत, ज्या प्रसंगांमधून आपल्याला जावं लागतं, तिथेच न थांबता ते विसरून त्याचा स्वीकार करून पुढे चालत राहायचं. जर आपण तिथेच बसून राहिलो तर आपण त्या कचाट्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही आणि आपण तिथेच राहतो. खूप हसू झालं सगळीकडे, खूप चेष्टा मस्करी झाली. मला त्या गोष्टीचा पुन्हा त्रास व्हायला लागला की लोक मला असे का म्हणतायत, कविता करणं इतकं वाईट आहे का, लिखाण करणं इतकं वाईट आहे का. असं बोललं जायचं की लहान मुलांना हिच्यासोबत सोडू नका, ही त्यांनाही कविता करायला शिकवेल वगैरे. समोरचा व्यक्ती खूप सहजतेने आपली चेष्टा करत असतो. पण आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर एखाद्या व्यक्तीची चेष्टा तुम्ही करत असाल तर समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीमधून आलेली असते वर ते आपल्याला माहिती नसतं आणि म्हणूनच चेष्टा करताना 10 वेळा विचार केला गेला पाहिजे.
जेव्हा आपण एखाद्याला काहीतरी बोलतो, त्याच्या छंदांवरून काहीतरी बोलतो, त्याच्या आवडीनिवडींवरून काहीतरी बोलत असतो, कारण जेव्हा समाज नसतो त्यावेळेला आवडीनिवडीच एखाद्या व्यक्तीला एखाद्या वाईट प्रसंगामधून बाहेर काढत असतात. सततच्या मी ज्यांच्या समोर जायचे त्यांच्याकडून फक्त माझं मानसिक खच्चीकरण व्हायचं आणि मला या सगळ्याचा त्रास व्हायला लागला. त्या दरम्यान माझ्या आयुष्यामध्ये एक क्रिस्टल थेरपिस्ट आल्या, ज्या आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत. त्यांनी मला सगळ्यांना माफ करायला शिकवलं, त्यांनी मला हील केलं. माझ्यासोबत जे काही घडलं होतं त्या सगळ्या लोकांना माफ करायचं, जे आपल्यासोबत वाईट बोलतात त्या सगळ्यांना माफ करायचं आणि पुढे चालत राहायचं. जेव्हा मी सगळ्यांना माफ केलं, हे लोक असे का वागले, ते आत्ता असे का वागतायत, त्यांच्या स्वभावाचा मी अभ्यास करायला लागले, तेव्हा मला होणारा त्रास जो आहे तो कमी झाला. आणि मला असं झालं की आता तुम्ही मस्करी करताय ना, मी ह्याच क्षेत्रामध्ये करिअर करून दाखवणार. मी BSc पूर्ण केलं. 1 वर्षाचा मी गॅप घेतला. मी एका शाळेमध्ये नोकरी केली, वर्कशॉप्स घेतले, क्लासेस चालू केले आणि अगदी छान माझं 1 वर्ष गेलं. मग मी पुढे BEdला ॲडमिशन घेतलं. लगेच माझं लग्न ठरलं. माझ्या कलागुणांवरती प्रेम करणारा नवरा माझ्या आयुष्यात आला. सगळीकडे असं आहे ना की आपल्याच फील्डमधली मुलगी पाहिजे आणि जी आपल्याला ओळखू शकेल, जी आपल्याला करिअरमध्ये साथ देऊ शकेल, पण त्याचं तसं नव्हतं. त्यांनी माझ्या आवाजावरती, माझ्या कवितांवरती प्रेम केलं. सगळं छान चालू होतं, माझं आयुष्य बदललं होतं. लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि माझं लग्न 7 एप्रिलला झालं आणि 14 मेला माझी आजी गेली. तेव्हा कोरोनाचा काळ चालू होता. मी आजीच्या आईपेक्षाही क्लोज होते. पुन्हा मी डिप्रेशनमध्ये गेले. त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांनी नोकरी बदलली होती आणि जुन्या कंपनीमध्ये 3 महिन्यांचा नोटीस पिरियड होता आणि नवीन कंपनीमधला 1 महिना काम केल्यानंतर मग सॅलरी मिळणार असते, बरोबर. सो ही 4 महिने जे होते पगार झाला नव्हता. सगळं जे सेविंग्ज आहे ते लग्नामध्ये संपलं होतं आणि मी आजीच्या आठवणींमध्ये सतत रडत असायचे आणि माझे मिस्टर माझ्यासमोर बसून रडत असायचे की तुला असं वाटतंय का की तू एखाद्या कॅपेबल नसलेल्या मुलासोबत लग्न केलंस, तुझ्या माहेरी सगळ्या कामांना बायका आहेत आणि आता तुला सगळं घरात करावं लागतंय. ते रडत असायचे. पण त्यांना, माझ्या मिस्टरांना असं वाटायचं की आपल्याला पैसे मागावे लागत आहेत तर तुला वाईट वाटतंय का, तुला असं वाटतंय का की तू चुकीच्या मुलाचा हात धरलायस. आणि त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले की मी जबाबदारी पूर्ण करू शकत नाही आहे का, लग्न झाल्याच आपल्यावरती ही परिस्थिती आली आहे. ते एकटेच टेरेसवरती जाऊन रडत बसायचे. 2 वेळा असं झालं की मी त्यांना शोधायला गेले पण ते टेरेसवरती जाऊन रडत होते. मग मी माझ्या वडिलांना फोन केला. माझ्या वडिलांनी त्यांना समजावून सांगितलं. मग त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी स्टेबल झाला की नाही, सगळं छान होणार आहे आणि आताही सगळं छान चालू आहे. फक्त हा 2-3 महिन्याचा कालावधी पुढे गेला की पुढे सगळं छानच आहे. लग्नानंतर एक 7-8 महिने आम्ही दोघेही डिप्रेशनमध्ये होतो. नवीन लग्न, एकत्र येणं, बाहेर फिरायला जाणं, लाजणं मुरडणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेच नव्हत्या. पण त्या काळामध्ये आमच्या दोघांचं बॉन्ड खूप स्ट्रॉंग झालं कारण त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी त्यांना सपोर्ट केला. आमच्या दोघांचा बॉन्ड तिथे खूप स्ट्रॉंग झाला. पुढे आमचा संसार छान चालू झाला. मग मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. माझं BEd चालूच होतं, सोबतच मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. मी कविता यूट्यूब चॅनल थ्रू सर्वांपर्यंत पोहोचवायचे. अगदी सहज, वेळ जात नाही आहे आपला, आपण घरी असतो आणि म्हणून मी या चॅनलला सुरुवात केली होती. मग हळूहळू मी त्याचा अभ्यास करायला लागले, इतरांचे व्हिडिओज बघायला लागले, व्लॉग्स बघायला लागले. मग मी हा विचार केला की आपण सुद्धा व्लॉग्स करू शकतो. मग मी डेली रुटीनचे व्लॉग्स शेअर करायला लागले. पुन्हा बऱ्याच ठिकाणी हसू झालं की हे काय करतीये, आता तर वेगळंच चालू केलंय सगळं. हे काय नवीन, नवऱ्याला खायला घालते का फक्त व्हिडिओज करत बसते, घरामध्ये काही काम करते का फक्त व्हिडिओज करते. अशा सगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. पण त्यावेळेला माझे मिस्टर, माझे आईवडील तिघेही माझ्यासोबत होते आणि मी ते करत राहिले. मला त्यातून आनंद मिळायचा. पण मग रोज काय करायचं, आज कोणता व्हिडिओ शूट करू आणि मग ते सगळं एडिटिंग कसं असतं, काय असतं, तो सगळा लोड वाढायला लागला. ते काही कळत नव्हतं, सगळं शिकावं लागलं. आणि मग ह्या सगळ्यामध्ये मला रिस्पॉन्स मिळत नव्हता, मला व्ह्यूज चांगले नव्हते येत. पण माझा वेळ आनंदामध्ये चालला होता. मला व्ह्यूज का नाही येत, माझे व्लॉग्स किती सुंदर असतात तरी देखील मला व्ह्यूज का नाही येत, म्हणून पुन्हा मी रडायला लागले. मी म्हणायला लागले की मी हे सोडते आणि मी पुन्हा शाळा, तोपर्यंत माझं BEd झालं होतं, मी आता पुन्हा शाळा जॉईन करते. पण माझे मिस्टर, माझे आईवडील मला थांबवायचे की नाही, तू शाळा जॉईन केलीस की तुझं चॅनलकडे दुर्लक्ष होईल आणि तुला हे करायचं आहे ना तर तू हेच कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत.
मी एके दिवशी शांत बसले, मी चॅनलचा अभ्यास केला की आपल्या चॅनलला कोण बघतं, जास्त गृहिणी बघतात. माझ्याकडे काय आहे तर मी चांगल्या पद्धतीचं लिखाण करू शकते. मग इतरांची कॉपी करण्यापेक्षा, इतरांचे डेली रुटीन व्लॉग्स बघून तसं करण्यापेक्षा आपण गृहिणींना पडलेल्या रोजच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. आणि मग मी सायकोलॉजिकल व्हिडिओज करायला सुरुवात केली आणि त्या व्हिडिओजला रिस्पॉन्स खूप छान यायला लागला. पहिलाच मी व्हिडिओ टाकला आणि ह्या संदर्भामध्ये सायकोलॉजी रिलेटेड, आणि तो व्हिडिओ व्हायरल गेला. मला अनेक स्त्रियांचे मेसेज आले, मेल आले, इंस्टाग्रामवरती मेसेज आले, कमेंट्स आल्या. मी अनेक पुस्तकं पुन्हा वाचायला लागले. पूर्वी मी फक्त कवितांची आणि कादंबरी वाचायचे, मग मी सायकोलॉजीच्या रिलेटेड पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि मग मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं माझ्या व्हिडिओमधून जेव्हा द्यायला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये बरेच बदल झाले. मग मला असं झालं की नाही, आता हेच करायचं आहे आणि आणखीन जास्त लोकांना मदत कशी करायची, म्हणून मग मी सायकोलॉजी आणि म्हणून मग मी काउन्सलिंगचा कोर्स केला. मी काउन्सलिंगचे सेशन्स घ्यायला सुरुवात केली. आज मला असे मेसेजसुद्धा येतात की ताई, तुझे व्हिडिओ बघून आम्ही सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली आहे आणि आम्ही लिहितो, किंवा मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मी करते, घरातलं काम पटपट मी आवरते आणि माझ्या छंदांना मी वेळ देते. मग माझ्या लक्षात आलं की आपण जी कामं चांगल्या पद्धतीने करतो आपण तीच केली पाहिजेत. तीच कामं आपल्याला पुढे घेऊन जातात. आणि मग तिथून वेगवेगळे सायकोलॉजिकल व्हिडिओज मी टाकायला सुरुवात केली. मला खूप छान रिस्पॉन्स यायला लागला. आज मला अनेक स्त्रियांचे मेसेजेस येतात की ताई, तुझ्यामुळे आम्ही पुन्हा 4:30-5ला उठायला सुरुवात केली आहे. आम्ही स्वतःसाठी आधी वेळ देतो, मग घरकाम करतो. आम्ही माझ्या छंदांसाठी मी वेळ देते आहे. घरातली सगळी कामं मी पटपट आवरते आणि मग मी माझ्या छंदांसाठी वेळ देते. मला खूप छान वाटतंय. अशा प्रकारचे मेसेजेस येतात की तू आहेस म्हणून आम्ही आहोत, तू आमच्या आयुष्यामध्ये आलीस, तुझे खूप खूप आभार, असे सुद्धा मला मेसेजेस येतात. प्रत्येक कमेंटमधून बरेच आशीर्वादसुद्धा मिळतात आणि तुमचं जे प्रेम आहे ते असंच राहू द्यात. माझ्या काउन्सलिंग सेशन्समुळे बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. मला माझ्या प्रवासामधून तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला जे आवडतंय ते कधीही सोडू नका. तुमच्या आवडीनिवडी कधीच मागे पडू देऊ नकात. आणि शिक्षणही गरजेचं आहे, पण माझं ह्या क्षेत्रामध्ये शिक्षण झालेलं नाही आहे, मग मी इथे काम कशी करू, पण मला ही आवड आहे, असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्कीच तुमच्या आवडीवरती तुम्ही काम करा. तुमची आवड तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.